हमें और दुश्मन चाहिए, क्योंकि पुराने दुश्मन तो अब हमारे फैन बन चुके हैं। हमें और दुश्मन चाहिए, क्योंकि पुराने दुश्मन तो अब हमारे फैन बन चुके हैं। आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्युटोरियल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील। हा जो टॅक्स आहे तो पण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। हा टॅक्स क्रिएट करण्यासाठी कॅपकट ओपन करायचा आहे। इथून तुम्हाला ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करून द्यायचं आहे। इथून तुम्हाला पहिल्यांदा 5-6 जे फोटो असतील तुमचे इथून पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्यायचे। तर अशा प्रकारे इथे आपण 5-6 फोटो आहेत इथून सिलेक्ट करून घेऊया। ओके, अशा प्रकारे घेतल्यानंतर इथून ऍड करायचे आणि इथून अशा प्रकारे फोटो ऍड झाल्यानंतर आपल्या आता काय करायचं ते रेशोचा एक ऑप्शन मिळून जाईल। त्यावरती क्लिक करायचं आहे। 9.16 रेशो ते सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून अशा प्रकारे आपली जी साईज आहे ती होऊन जाईल। त्याच्यानंतर आपल्या इथून पहिल्यांदा टेचे आल्यानंतर इथून तुम्हाला ऑडिओचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट वरती क्लिक करून मी एक बीट मा व्हिडिओ देईल तुम्हाला ऑल मटेरियल मध्ये। तिथून सिंपली व्हिडिओ असेल तो सिंपली ते सिलेक्ट करून इथून ऍड करायचा आहे आणि इथून तुमचं जे सॉन्ग आहे इथून ऍड होऊन जाईल। तर आता मी जसे बीट मा सांगितलं त्यानुसार तुम्हाला तुमचं जे फोटो आहेत इथून ऍड करायचे। समजा पहिल्यांदा आपल्याला काय करायचं इथे पहिल्यांदा इथे थोडं पुढे यायचं जसे इथे आपण आलो तशा प्रकारे बघू शकता। इथे आल्यानंतर त्याच पहिल्या फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे फोटो आहे तो कमी करायचा आहे। अशा प्रकारे थोडा कमी म्हणजे लई कमी करायचा आहे। इथे जसं थोडं पाहताय तशा प्रकारे ठेवायचा आहे तुमचा फोटो। त्याच्यानंतर सिंपली आपला दुसरा जो फोटो अशा प्रकारे कमी करायचा आहे, थोडा गॅपमध्ये त्याच्यामध्ये ठेवायचा आहे। पुन्हा आपला दुसरा तिसरा फोटो अशा प्रकारे कमी करायचा। इथून जेवढे आपली इथे पहिली बीट आहे तुम्हाला सांगतो मी कुठे बीट आहे ते अशा प्रकारे पहिल्यांदा आहे ना थोडे थोडे कमी करून घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकाल की इथून एक डायलॉग येईल आपला कुठे येते म्हणजे 1 सेकंदाच्या थोडं पुढे येते। तुम्ही बघू शकाल की एक चढ लागेल तिथे सिंपली तिथे येऊन इथून फोटो आहे तो स्प्लिट करायचा अशा प्रकारे आणि इथून तुमचा दुसरा फोटो असेल तो ऍड करू शकता। अशा प्रकारे रिप्लेसच्या ऑप्शन मध्ये जाऊन दुसरा फोटो आपल्याला इथून ऍड करायचा अशा प्रकारे आणि फोटो सेट करण्यासाठी सिंपली 2 बटन अशा प्रकारे झूम करायचा आहे। त्याच्यानंतर जे पण फोटो आहे ते अशा प्रकारे सेट करायचे जसे इथे आपण करतोय त्या फोटोवरती क्लिक करायचंय आणि त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर 2 बटन सेट करायचे। जसं पण पाहिजे तुम्हाला इथून सेट करू शकता। त्याच्यानंतर सेम प्रोसेस अशा प्रकारे फोटो इथून कट करायचा आहे। ते इथून अशा प्रकारे पहिल्यांदा तुमचे जे फर्स्ट फोटो आहे ते अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचे। त्याच्यानंतर आपल्या इथून तुम्ही बघू शकाल की एक डायलॉग सुरू होईल, तुम्हाला प्ले करून दाखवतो मी आणि तुम्ही ऐकून सुद्धा हे जे बीट आहे ते करू शकता। ओके, तर इथे आपल्या म्हणजे ही जी पहिली बीट आपली लावली 1 सेकंदाची थोडं पुढे होते इथून येते एक चढ आहे। तुम्ही इथे सॉन्ग वर पण बघू शकाल की इथून सिंपली इथून स्प्लिट केल्यानंतर आपल्या सिंपली इथे यायचं आहे। हा जो फोटो आहे तो आपल्या इथपर्यंत आणायचा आहे। ओके, तर हा जो फोटो आहे आपला आहे ना 9 सेकंदाच्या थोडं मागे हा जो चढ आहे तिथे तुम्ही बघू शकाल की 9 सेकंदाची तिथे एक चढ आहे तिथपर्यंत आणायचा आहे। त्याच्यानंतर आणल्यानंतर ह्या प्लस चिन्हावरती क्लिक करून तुमचा जो दुसरा फोटो असेल सिंपली अशा प्रकारे इथून सेट करायचा आहे, ऍड करायचा आहे। ऍड केल्यानंतर हा पण 2 बटन अशा सेट करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते 9 सेकंदाचे ते त्याल्यानंतर हा जो चढ आहे इथून त्याच्या थोडं चढाच्या पुढे आले की इथून एक चढ म्हणजे संपते आणि दुसरा चढ चालू होते। तर आपल्याला काय करायचं त्याच फोटोवरती क्लिक करून इथून पहिलाच ऑप्शन तुम्हाला स्प्लिटचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो दुसरा आपला चढ आहे तिथे यायचे आणि त्याच फोटोवरती क्लिक करून इथून स्प्लिट करायचा आहे। अशा प्रकारे तुमचे जे फोटो आहे तिथून ऍड करून घ्यायचे ना हे जे आपला शेवटचं राहिले अशा प्रकारे शेवटला आणायचा आहे फोटो जो आहे तो। तर ह्या व्हिडिओची जी बीट आहे अशा प्रकारे आहे तुम्हाला आता समजलं असेल कशा प्रकारे दिली आपण ती। आणि इथून तुम्ही 5-6 फोटो ऐवजी ना 6-7 फोटो जरी इथे ऍड केले तर इथून ऍड म्हणजे चांगलं वाटेल। लय फास्ट फोटो केले तरी चालते, 10 फोटो ऍड केले तरी चालते। अशा प्रकारे तुम्ही इथून पहिल्यांदा ते फोटो ऍड करून घ्यायचे आणि जसं आता सांगितलं तशा प्रकारे कट करून घ्या। इथून हे झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचंय सिंपली जो आपण हा जो मोठा फोटो आहे आपला इथे तुम्ही बघू शकाल की हा जो म्हणजे हे फर्स्ट फोटो गेल्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे ते तेच आहे। आल्यानंतर इथून बॅक करायचं, ओव्हरलीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, ऍड ओव्हरलीवरती क्लिक करून मी तुम्हाला 3 PNG देईल त्यामध्ये डायलॉग असतील सिंपली ते ऍड करायचे तुम्हाला इथे। तर मी इथून ऍड करतो अशा प्रकारे हा जो डायलॉग आहे तो। ओके, तर हा जो आपला डायलॉग आहे तो दुसरा आपल्या बघायचं कुठे येते म्हणजे दुसरा डायलॉग येते तर आपण इथून प्ले करूया। ओके, तर इथे येतो तर आपल्याला काय करायचं सिंपली ते येऊन हा जो आपला हे जे PNG आहे कुठे गेला आपला। ओके, तर हे जे PNG अशा प्रकारे आपल्याला आहे ना वाढवून घेऊया। ओके, इथपर्यंत आणूया अशा प्रकारे आणि इथून हे जे PNG अशा प्रकारे इकडून कमी करूया जिथे आपला डायलॉग हा संपते तिथे। हे ब्लॅक असल्यामुळे तुम्हाला समजणार नाही म्हणजे इथे जे ओव्हरलेचं ऑप्शन आहे ते ब्लॅक PNG तर इथून आपण कट करूया, हा जो भाग आहे तो डिलीट करूया।
आणि इथून PNG ॲड केले त्याशिवाय 2 बटन सेट करायचं आहे. ओके, आता तुम्हाला काय करायचं, हे जे 2 PNG आहेत पहिली जे डायलॉग येतात ते तुम्हाला अशा प्रकारे ॲड करायचे. सॉन्ग ऐकून तुम्हाला इथून ॲड करायचं. आता सांगितलं तुम्हाला PNG कसं ॲड करतात, फोटो कसे ॲड करायचे आणि बीटनुसार हे जे फोटो आहे ते कसे कट करायचे. तुम्हाला आता हे सर्व समजल्यानंतर आता मी जसे इफेक्ट सांगेल ते तुम्हाला इथून ॲड करायचे. तर इथून आपण पहिल्यांदा बॅक करूया. तर इथे तुम्ही बघू शकाल की हे जे आपले पहिले फोटो आहेत मी बरोबर सेट केलेले, अशिवाय तुम्ही पण तुमचे फोटो आहे सेट करून घ्यायचे. हा जो आपण फोटो ॲड केलेला तो त्याच्यानंतर इथे पण बघू शकाल की जसं आपण मगाशी सांगितलं तशाशिवाय इथून अशिवाय फोटो जे आहेत तुमचे इथून ॲड करायचे. आता जसं मी इफेक्ट सांगेल तुम्ही पण ॲड करून घ्या, जेणेकरून कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा ते तुम्हाला ते समजून जाईल आणि परफेक्ट तुमच्या फोटोला इफेक्ट आहे ते बसून जातील. हा जो आपला पहिला फोटो आहे म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट केला आहे, म्हणजे सॉरी येलो अँड व्हाईट केला आहे आपण हा. तर तो करण्यासाठी सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला थोडं स्क्रोल करून एक फिल्टरचा ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला फिल्टरच्या ऑप्शनमध्ये जाऊन एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, तो तुम्हाला इथे आपल्याला थोडं लोड घेत आहे. ओके, तर सिम्पली आलेला आहे. तर इथून तुम्हाला बघू शकाल की मोनोच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला रोमॅन हॉलिडे हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करायचा आणि ह्याची जी खालची लेंथ आहे संपूर्ण याची अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या पुन्हा ॲडजस्टमध्ये जायचं आहे, सॅच्युरेशन असेल ते संपूर्ण मायनस करायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या ज्या फोटोला ब्लॅक अँड व्हाईट येलो हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. त्याच्यानंतर हा सेम प्रोसेस हा शेवटचा जो आपण फोटो ॲड केला आहे त्याला तुम्ही करायची. अशिवाय हा जो फोटो आहे तो ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो मोठा आपला फोटो आहे म्हणजे इथे तुम्ही फर्स्ट फोटो संपल्यानंतर त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. इथं तुम्हाला झूम 1चा एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करायचा आहे. ह्याची जी खालची लेंथ आहे 2.5 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचं, हे जे आपले 9 सेकंदाचे तिथले आपण शेवटचे जे 3 फोटो आहेत त्यांना इफेक्ट द्यायचा आहे. तर सिम्पली काय करायचं, हा जो आपला फोटो आहे म्हणजे दुसरा येतो इथून तुम्ही बघू शकाल की 9 सेकंदाचे तिथला हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा इफेक्ट सिलेक्ट करायचा. ह्याची जी खालची लेंथ आहे संपूर्ण याची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. ह्याची सुद्धा खालची लेंथ आहे संपूर्ण याची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो राहिला आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला स्विंग बॉटम नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करायचा आहे. ह्याची जी खालची लेंथ आहे 0.5 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमच्या फोटोला हे जे इफेक्ट आहे ते द्यायचे. दिल्यानंतर आपल्या सिम्पली कुठे यायचं आहे 4 सेकंदाची ते द्यायचं आहे बरोबर. अशा प्रकारे आल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथून आता व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. सॉरी, व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे ते तुम्हाला सिम्पली ते इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला यायचं लेन्सच्या ऑप्शनमध्ये येते. लेन्सच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला झूम लेन्सचा एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करायचा आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. 4 सेकंदापासून ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला हा जो फोटो आहे मोठा तेवढी न्यायची, जसे इथे आपण नेले तशा प्रकारे. नेल्यानंतर ॲडजस्टमध्ये जायचं आहे. हे जे स्पीड आहे ते 0 करायचं आहे आणि रेंज आहे ते फक्त आपल्या इथे 5 ठेवायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हा इफेक्ट दिल्यानंतर जेथून आपण हा जो शेवटचा फोटो आहे ते द्यायचा आहे आपल्याला, म्हणजे 9:10 मध्ये एक टिंब आहे ते अशा प्रकारे. आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला यायचं क्लबच्या ऑप्शनमध्ये पहिलाच ऑप्शन तुम्हाला इथे व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथे सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला फोटो एवढा शेवटचा तेवढी न्यायची. ॲडजस्टमध्ये जायचं, हे त्याचं स्पीड आहे संपूर्ण न्यायचे. नेल्यानंतर आपल्याला काय करायचं, खालची जी रेंजचा ऑप्शन आहे ते पण संपूर्ण नेऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तो त्याच इफेक्टवरती क्लिक करायचं, डुप्लिकेट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. इथे तुम्हाला रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन लेन्समध्ये द्यायचं. लेन्समध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे झूम लेन्सचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ॲडजस्टमध्ये जायचं आहे. इथे जो स्पीड आहे ते आपल्याला काय करायचं आहे संपूर्ण 0 करायचं आहे आणि रेंज आहे ते फक्त आपल्या 5 न्यायचे अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तो तुमच्या फोटोला मिळून जाईल. हा जो डायडस आहे तो आपला क्रिएट होऊन जाईल. तर सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक आयकॉन दिले आहे, बांधाचा आयकॉन आहे ते, त्यावरती क्लिक करून इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.